आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने आता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाणेकरांवरती जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला। अतिरिक्त भार जो आहे तो आता ठाणेकरांना सहन करावा लागलाय। एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं असतानाच आता ठाणे महानगरपालिकेने अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतल्यामुळे ठाणेकरांना अजून आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे। मालमत्ता कर त्याचबरोबर TNTच्या दरामध्ये आता वाढ होण्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात येते। येत्या 17 ऑगस्टला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे आणि या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याचं सूत्रांकडून माहिती समोर येते। एकूणच महानगरपालिकेच्या आपण परिसरामध्ये आहोत आणि महानगरपालिकेने जो काही निर्णय घेतलाय तो ह्यासाठी आहे की महानगरपालिकेला वाटत होतं की कोरोना नंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, मात्र कोरोना नंतर आर्थिक परिस्थिती जी महानगरपालिकेची आहे ती अपेक्षेप्रमाणे सुधारली नाही। मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुली वाढवण्यासह थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी देखील पाठपुरावा सातत्याने सुरू आहे। त्याचबरोबर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने डिसेंबर 2026 पर्यंत मंजूर अर्थसंकल्पीय निधीपैकी 70% खर्च करण्याच्या सूचना या आता नगरसेवकांना दिल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला जे आहे की TNT बसचा जो तिकीटचा दर आहे तो दर देखील वाढणार आहे। मालमत्ता करावरती देखील वाढ होणार आहे। जो दर किमान 5 होता तो आता 7 रुपये होणार आहे। तर कमाल वाहतुकी 30 रुपयावरून 36 रुपये होणार आहे। वातानुकूलित म्हणजे AC बसचे 2 किलोमीटरचे भाडे 10 रुपये होते। 38 ते 40 किलोमीटर पर्यंत 65 रुपयाचा दर आता हा निश्चित करण्यात आलेला आहे। एकूणच हे 17 ऑगस्टला जी महासभा होणार आहे त्या महासभेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून प्रस्ताव हा मंजुरीसाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतरच या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल। वित्तम बातमीसाठी सिद्धेश शिगवण, ठाणे।